सत्ता स्थापनेसाठी भाजपची जोरदार तयारी। विजयाची शक्यता असलेल्या बंडखोरांशी संपर्क, कारवाई घेणार मागे। निकालानंतर आमदारांना हॉटेलवरती ठेवण्याची ही रणनीती। विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेसची खबरदारी। विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार। विजयी आमदारांना एअरलिफ्ट करण्याची जबाबदारी विजय वडेट्टीवारांवर। निकालाआधीच काँग्रेसच्या विजयी आमदारांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। विधानसभा निकालाआधीच मवियामध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी। मुंबईमध्ये सलग 2 दिवस बैठकांचं सत्र, तर बंडखोर आणि अपक्षांना सोबत घेण्यासाठी विशेष रणनीती। वडेट्टीवारांवरती जबाबदारी। बारामतीमध्ये पुन्हा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स। निकालाआधीच अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। चांदिवलीचे काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या सुरक्षेमध्ये वाढ। संशयितांच्या मोबाईलमध्ये कोडवर्ड सापडल्यानंतर निर्णय। संशयित नसीम खान यांच्या अनेक प्रचार कार्यक्रम आणि रॅलींमध्ये झाले होते सहभागी। नांदगावमध्ये कांदे आणि भुजबळांविरुद्ध स्वतंत्र 10 गुन्हे दाखल। दोघांवरही आचारसंहिता भंगाचे वेगवेगळे गुन्हे। मतदाना दिवशी कांदे भुजबळ समर्थकांमध्ये झाला होता तुफान राडा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारील डोंगरावरील दर्ग्यासह अनधिकृत बांधकामांवरती हातोडा। विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने सिडको आणि पनवेल पोलिसांची कारवाई। उल्हासनगरमध्ये 3 वर्षे चिमुकलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ। सख्या मामानंच चिमुकलीची हत्या केल्याचं उघड। अमेरिकेमधील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाला मोठा फटका। अदानी शेअर्सची 23% घसरण। गुंतवणूक करणाऱ्यांनी 2.60 लाख कोटी गमावले। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम भागामध्ये दहशतवादी हल्ला। प्रवासी बसवरती अंधाधुंद गोळीबार। तब्बल 50 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा अधिक जण जखमी।